नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. हत्तूर कासेगाव येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे दिले आश्वासन. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना. एनटीपीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये झाली संयुक्त बैठक. प्रलंबित निधी मिळण्याबाबत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी साधला समन्वय. श्री क्षेत्र बाळे येथे सोमवारपासून श्री खंडोबा यात्रेस होणार प्रारंभ. विविध धार्मिक विधी आणि पालखी सोहळ्याचे केले आयोजन. आणि व्हीआरएल मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी. सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्दैवी दुर्घटना. हत्तूर कासेगाव येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी करत अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. सोलापूर जिल्ह्यात 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत अवकाळी पाऊस झाला. यामुळे द्राक्ष, पपई, डाळिंब, कांदा, टोमॅटो, ज्वारी, हरभरा, तूर, गहू आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे हत्तूर येथील शेतकरी नागनाथ भोपळे व कासेगाव येथील विक्रम मेटकरी, अजित मेटकरी यांच्या शेतपिकांची अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतात जाऊन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पाहणी केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपसंचालक कृषी राजकुमार मोरे, तहसीलदार राजशेखर लिंबारे उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतीचे तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यात यावेत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्या शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीबाबत पीक विमा कंपनीकडे नोंदणी करावी. कोणीही आपत्तीग्रस्त शेतकरी नुकसानीच्या मदतीपासून वंचित राहू नये. तसेच नुकसानग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचेही पालकमंत्री पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची माहिती घेऊन एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असेही सूचित केले. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जिल्ह्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, केळी या फळ पिकांसह ऊस, ज्वारी, हरभरा, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्वच पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल शासनास तात्काळ सादर करावा असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तसेच टंचाईबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आमदार राजेंद्र राऊत, आमदार सचिन कल्याण शेट्टी, प्रभारी जिल्हाधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, अमित माळी, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना नुकसानीचे पैसे वेळेवर मिळण्यासाठी कृषी विभागाने प्रलंबित ई-केवायसीचे कामही जलद गतीने पूर्ण करून घ्यावे. पीक विमा काढलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानीचे वेळेवर पैसे मिळणेही अत्यंत गरजेचे असून मागील वर्षी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या प्रलंबित पीक विम्याचे पैसेही शेतकऱ्यांना तातडीने वितरित करण्याची कार्यवाही करावी. तसेच पीक विम्याची प्रक्रिया करताना काही त्रुटी आढळल्यास त्या दूर कराव्यात. यासाठी विशेष मोहीम राबवावी अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. यावेळी चारा व पाणी टंचाई बाबतचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होईल याबाबत पशुसंवर्धन व कृषी विभागाने नियोजन करावे.
तसेच धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे जलसंपदा विभागाने योग्य नियोजन करावे. त्याचबरोबर मराठा कुणबी नोंदीची तपासणी तात्काळ पूर्ण कराव्यात अशा सूचनाही पालकमंत्री पाटील यांनी दिल्या. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे 37,072 हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले असून आतापर्यंत 10,131 बाधित शेतकऱ्यांचे 14,037 हेक्टरचे पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात 12,51,000 जनावरांची संख्या असून जनावरांना पुरेसा चारा उपलब्ध होईल याबाबत पशुसंवर्धन व कृषी विभाग यांनी नियोजन केले. तसेच जिल्ह्यात सद्यस्थितीत पाण्याचे 4 टँकर सुरू असून 3 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. याचबरोबर जिल्ह्यात मराठा कुणबीच्या 36,903 नोंदी सापडल्या असून नोंदी तपासण्याचे काम प्रगती पथकावर असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी तसेच अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी यावेळी सांगितले. खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी एनटीपीसी प्रकल्पात याबाबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्रलंबित निधी मिळण्याबाबत एनटीपीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत सूचना दिल्या. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीच्या योजनेतील एकूण 250 कोटी रुपयांपैकी 145 कोटी रुपये प्रलंबित होते. तरी प्रलंबित असलेल्या 145 कोटी रुपयांचा निधी अदा करण्याबाबत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी एनटीपीसी प्रकल्पात याबाबत संयुक्त बैठक आयोजित केली होती. या बैठकीत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे डिसेंबर अखेर 100 तर जानेवारी महिन्यात 145 कोटी रुपयांचा निधी संबंधित विभागाकडे अदा करण्याचे एनटीपीसीने मान्य केले असल्याची माहिती खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली. सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची दुहेरी समांतर जलवाहिनीच्या माध्यमातून एनटीपीसी आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यात 27 ऑक्टोबर 2016 रोजी सामंजस्य करार झाला होता. या प्रकल्पासाठी एनटीपीसीने 250 कोटी रुपये देण्याबाबत झालेल्या करारापैकी 145 कोटी प्रलंबित असल्याने या योजनेस विलंब होत असल्याचे लक्षात घेऊन खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी एनटीपीसी येथे संयुक्त बैठक घेत याबाबत आवश्यक त्या सूचना केल्या. सुरुवातीला डॉक्टर खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी समांतर जलवाहिनीच्या प्रकल्पाचा आढावा घेतला. समांतर जलवाहिनी योजना कार्यप्रगती पथावर असून प्रलंबित 100 कोटी रुपये डिसेंबर अखेर तर उर्वरित 145 कोटी रुपये जानेवारीमध्ये अदा करण्याच्या सूचना केल्या. त्यास एनटीपीसीचे महाप्रबंधक तपन बंदोपाध्याय यांनी सकारात्मकता दर्शवत डिसेंबर अखेर हा प्रलंबित निधी अदा करण्याचे सांगितले. त्यामुळे ही योजना विना अडथळा लवकरच मार्गी लागणार आहे. यावेळी एनटीपीसीचे महाप्रबंधक तपन बंदोपाध्याय, सोलापूर लोकसभा प्रभारी विक्रम देशमुख, स्मार्ट सिटी कंपनीचे लेखाधिकारी मनीष कुलकर्णी, एनटीपीसीच्या विभाग प्रमुख अनुराधा तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. व्हीआरएल मालवाहतूकच्या ट्रकच्या धडकेमध्ये 5 गाभण म्हशी मृत्युमुखी पडल्याची घटना सोलापूर तुळजापूर मार्गावरील कासेगाव हद्दीत घडली आहे. सोलापूर तुळजापूर रस्त्यावर उळे व तामलवाडी या दरम्यान कासेगाव हद्दीतील भारत पेट्रोल पंपासमोर दुर्घटना घडली आहे. सोलापूरहून तुळजापूरकडे निघालेल्या मालवाहतूक ट्रकच्या समोर अचानक म्हशी आल्याने ट्रक धडकून रस्त्याखाली पलटी झाली. ट्रकच्या धडकेने कासेगाव येथील शेतकरी लखन वानकर यांच्या 5 गाभण म्हशी मृत पावल्या आहेत. यात वानकर यांचे सुमारे 6 लाखांचे नुकसान झाले आहे. मालवाहतूक ट्रक व्हीआरएल लॉजिस्टिक या ट्रान्सपोर्ट कंपनीची असून घटना घडताच ड्रायव्हर गायब झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरणाचे काम सुरू करा तसेच दुहेरी जलवाहिनी कामासाठी उर्वरित निधीचा विषय मार्गी लावण्यात येईल असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. एसटी स्टँड जवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाच्या डिझाईनला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता तातडीने काम सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. असे सांगतानाच दुहेरी जलवाहिनीचे काम योग्य दिशेने सुरू आहे. त्यासाठी लागणारा उर्वरित 342 कोटी निधीचा विषयही मार्गी लागेल अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण डिझाईन निश्चित करण्यात आली आहे. या डिझाईनला मान्यताही दिली आहे. लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी. समयबद्ध हा प्रकल्प पूर्ण करावा. कुणाची वाट न पाहता उद्घाटन करावे असे लेखी आदेशही दिले असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान उजनी सोलापूर दुहेरी वाहिनीचे काम योग्य दिशेने सुरू आहे. त्यासाठी आणखी जो 342 कोटींचा उर्वरित निधी लागणार आहे त्यासंदर्भात महापालिका आयुक्तांशी चर्चा केली आहे. त्यानंतर आज तातडीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही फोनवरून चर्चा केली. त्यामुळे या निधीचा विषयही मार्गी लागेल असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. महापालिकेत ज्याप्रमाणे विविध विषयांवर यापूर्वी बैठक घेतली होती त्यानंतर पुन्हा बैठक घेऊन विविध विषय मार्गी लागले की नाही या संदर्भात पुन्हा आढावा घेण्यात येईल असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
जलशुद्धीकरण केंद्राकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत असल्याने मक्तेदारावर कारवाई करण्याची मागणी कामगार क्रांती युनियनने केली आहे. सोलापूर महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्राकडे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गेल्या 2 महिने उशिरा पगार दिला जात आहे. त्यांची सर्व बाबतीत पिळवणूक केली जात आहे. त्यामुळे संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन महापालिका कामगार संघटना कृती समिती संलग्न कामगार क्रांती युनियनच्या वतीने महापालिका आयुक्तांना देण्यात आले. कामगार नेते अशोक जानराव यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की सोलापूर महापालिकेच्या भवानीपेठ, सोरेगाव, टाकणी, उजनी, टाकळी यासह विविध जलशुद्धीकरण केंद्रात एकूण 72 कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कंत्राटी सेवकांना कंत्राटदार किमान वेतन दरानुसार पगार देत नाहीत. काही कामगारांना दरमहा 9,100 तर एखाद्या कर्मचाऱ्याला 9,500 इतका पगार दिला जातो. दरमहा वेळेवर पगार न देता 2-3 महिन्यानंतर हा पगार अदा केला जातो. पगारात प्रॉव्हिडंट फंड, ESI, PF इत्यादीची रक्कम कपात केली जाते, परंतु त्यांच्या पावत्या मात्र दिल्या जात नाहीत. त्यामुळे कंत्राटी कामगारांची मक्तेदाराकडून मोठी पिळवणूक केली जात आहे असा आरोप करण्यात आला. वेळेवर पगार न झाल्याने कामगार व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. याचा गांभीर्याने विचार करून संबंधित मक्तेदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या शहर अध्यक्षपदी संतोष पवार तर कार्याध्यक्षपदी जुबेर बागवान यांची निवड करण्यात आल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने आगामी होणाऱ्या निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने सोलापूर शहरातील अध्यक्षपदासाठी संतोष पवार तर कार्याध्यक्षपदासाठी जुबेर बागवान यांची निवड केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. सोलापूर शहरामध्ये नूतन अध्यक्षांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच मिरवणूक मार्गावर JCBच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सारे वातावरण चैतन्यमय झाल्याचे दिसून आले. याप्रसंगी विविध घोषणांनी सारा परिसर दणाणून सोडला होता. आला असल्याची माहिती श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विनय ढेपे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे. मग ह्या सालाबतप्रमाणे श्री खंडेरायाची यात्रा ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांना सरपंच परिषदेने उत्तम प्रशासक म्हणून सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरव केला आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी आतापर्यंत केलेल्या सेवेची दखल घेऊन हा सन्मान केला आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, आमदार अभिमन्यू पवार, आमदार कृष्णा गजबे, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार कार्यक्रमात शेळकंदे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, उपाध्यक्ष विकास जाधव, प्रदेश सरचिटणीस राजू पोतनीस आदी पदाधिकारी उपस्थित होते. शेळकंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून ग्रामीण भागातील जनतेला विकास योजनेचा लाभ दिला. पंढरपूर येथे गटविकास अधिकारी म्हणून नियुक्तीस असताना आषाढी एकादशीच्या वेळेला वारकऱ्यांच्या सेवेसाठी चांगले नियोजन केले. त्यांच्या अशा विविध कामाची दखल घेऊन उत्तम प्रशासक म्हणून सरपंच परिषदेने हा गौरव केला आहे. त्यांच्या या सन्मानाबद्दल मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव यांनी अभिनंदन केले. शालेय जीवनापासूनच नवनवीन विषयांचा आढावा घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून काटेकोर पद्धतीने नियोजन करून जीवनामध्ये यशस्वीतेचा मंत्र जपणारे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण लौकिक प्राप्त केलेला आहे. विद्यार्थी दशेपासूनच आपण प्रशासकीय सेवेचा ध्यास घेतलेला असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदी आपली निवड झाली.
परिवीक्षाधीन असतानाच जिल्हा परिषद भंडारा येथे आपण अत्यंत उल्लेखनीय कार्य केले आहे. तसेच गटविकास अधिकारी श्रेणी 1 पंचायत समिती कार्यालय पंढरपूर येथे कार्यरत असताना सन 2011 ते 2014 या कालावधीमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करून महाराष्ट्र राज्यातून विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाबरोबरच आषाढी वारीमध्ये अत्यंत नियोजनबद्ध आणि आपत्ती व्यवस्थापनामध्ये अत्यंत उत्कृष्ट काम केल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडून आपणास गौरवण्यात आले आहे. त्यानंतर राहुरी येथे गटविकास अधिकारी म्हणून काम करताना अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करून 2015-2016 मध्ये यशवंत पंचायत राज पुरस्कार राज्यस्तरीय तृतीय क्रमांक, 2016-2017 मध्ये दीनदयाळ उपाध्याय पंचायत राज पुरस्कार प्रथम क्रमांकाने मानांकन मिळाले. आपण माझी वसुंधरा अभियानांतर्गत वैशिष्ट्यपूर्ण काम करून सन 2020 मध्ये पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक हे गाव राज्यात प्रथम क्रमांकावर येऊन 1 कोटी रुपये पारितोषिक व सन्मानपत्र प्राप्त केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर येत असून या निमित्ताने संपर्क समर्थन कार्यक्रमाची आढावा बैठक आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क कार्यालयात घेण्यात आली. सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाविजय 2024 अभियान राबवण्यात येत आहे. यासाठी राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. या निमित्ताने संपर्क समर्थन कार्यक्रमाची आढावा बैठक आमदार विजय देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटसकर, पंचायत राज्य ग्रामविकास विभाग प्रदेशाध्यक्ष गणेश जगताप, भारतीय जनता पार्टीचे सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी सरचिटणीस नारायण बनसोडे, रोहिणी तडवळकर, मंडल अध्यक्ष प्रथमेश आनंदकर, देवीदास बनसोडे, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, माजी नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते. फक्त तुम्ही व तुमचे कार्यकर्ते त्या रॅलीला यायचं आणि त्या रॅलीमध्ये आपण आपले प्रदेशाध्यक्ष जनतेशी संवाद करतील, तुमच्या दुकानदाराशी करतील, दुकानदाराच्या समोर कोण असतील त्यांच्याशी बोलतील आणि त्यांच्याशी बोलून त्यांनी जनतेशी संवाद करणार आहेत. ही रॅली फार लहान आहे, त्यामुळं कुणालाही जास्त चालण्याची गरज नाही आहे आणि आपण जास्तीत जास्त कार्यकर्ते तिथे घेऊन यायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या भरोश्यावर ही रॅली आपण शहर उत्तरमध्ये ठेवलेली आहे आणि ही रॅली यशस्वी करण्याचं काम आपण सगळ्यांनी करा हे असं आपण गृहीत करून आणि आपल्या वतीनं मी अध्यक्षांना त्या ठिकाणी ही रॅली पोलीस जगात करत असेल तर आम्ही करू आणि प्रदेश अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो की सुपरवायझरचं काय ज्यांचे नावं आज इथं आलेले जवळपास 20 सोडलं तर जवळपास 70-80 लोक इथं आलेले आहेत. त्यांची काय अडचण असेल ती अडचण ताबडतोब इथं अध्यक्ष आहेत, सरचिटणीस सगळे बसलेले आहेत, त्यांच्याशी बोलावं आणि तेही अडचण दूर करून घ्यावं आणि ज्यांना आपल्या मतदारसंघातून कार्यकर्ते किंवा आपल्या मतदारांना आणायचं आहे त्यांनीही थांबावं आणि त्यांनी आपल्या संख्या सांगावं, संख्याबळ प्रत्येक इथं जेवढे नगरसेवक आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघातनं जेवढे आणणार आहेत ते संख्याबळ सांगावं आणि जे प्रमुख कार्यकर्ते आहेत म्हणता परमशेट्टी हे सगळ्यांनी आपल्या भागांनी संख्याबळ आणणार संख्याबळ घेऊन जावं आणि एवढंच बोलून माझे 2 शब्द जय हिंद. चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर जन्मोत्सव मध्यवर्तीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय दिन यादीमध्ये समाविष्ट करावी. तसेच चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांचे स्मारक सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात यावे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर सुशोभीकरण निधी असतानाही गेल्या अनेक वर्षांपासून मंदगतीने काम चालू आहे ते लवकरात लवकर सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून दर्शनास खुले करावे अशा मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी चंद्रशेखर पाटील, संघर्ष सेनेचे शेखर बंगाळे, करण गडदे, नागेश सदलापूरकर, महासिद्ध देवस्थानचे चेतन पुजारी, संतोष बेळे, संदीप कांबळे आदी उपस्थित होते. चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांच्या जयंतीनिमित्त चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलं. निवेदन देण्याचं कारण असं होतं की चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या संपूर्ण कार्यालयामध्ये जयंती साजरा होत नसल्याने तरी महाराष्ट्र शासनाच्या जयंती उत्सव व राष्ट्रीय दिन यादीमध्ये चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांची जयंती समाविष्ट करून घ्यावी. दुसरी मागणी अशी होती, चक्रवर्ती यशवंत महाराज होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा सोलापूर शहरामध्ये उभा राहावा
आणि तिसरी मागणी अशी होती, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक परिसराचे सुशोभीकरणाचे काम गेल्या 1 वर्षापासून रखडले गेलं होतं व मंद गतीने चालू आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करून दर्शनास खुले करावे असे मागणीचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला आज देण्यात आले. बेवारस अवस्थेत असलेल्या मेहबूबला संभव फाउंडेशनच्या माध्यमातून अखेर 13 वर्षांनी घरी पोहोचवण्यात यश आले. गुजरातमधील जामनगर येथून वयाच्या 22व्या वर्षी हरवलेला एक तरुण 35व्या वर्षी म्हणजेच 13 वर्षानंतर आपल्या घरी पोहोचला. मेहबूब मुर्तज असे त्या तरुणाचे नाव आहे. सोलापुरात त्याचे 5 ते 6 वर्ष वास्तव्य होते. सामाजिक कार्यकर्ते आतिश कविता लक्ष्मण शिरसाट यांच्या संभव फाउंडेशनच्या माध्यमातून त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याला जामनगर येथील घरी पोहोचवण्यात आले. वाढलेले केस, अंगावर एकच शर्ट, झाडाझुडपामध्ये राहण्याचे ठिकाण, कुणी बोलले तर अंगावर येणाऱ्या मेहबूब मुर्तज याला संभव फाउंडेशनचे अध्यक्ष आतिश शिरसाट यांनी अहमदनगर येथील स्नेह मनोयात्री प्रकल्पामध्ये उपचारासाठी पाठवले. तिथे त्याच्यावर 3 महिने उपचार केल्यानंतर श्रद्धा रिहॅबिलिटेशन सेंटरकडून मेहबूबच्या घरच्यांचा शोध घेण्यात आला. मेहबूब याला एक भाऊ एक बहीण आहे. तब्बल 13 वर्षांनंतर आपला भाऊ भेटल्यामुळे मेहबूबच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जबाबदारी समजून सर्वांनी दिव्यांगांना सहाय्य करावे. कुलगुरू डॉक्टर महानवर यांचे सोलापूर विद्यापीठात दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रसंगी प्रतिपादन केले. दिव्यांगांसाठी सरकार चांगले काम करत आहे. दिव्यांग व्यक्ती सामान्यांपेक्षा विशेष कार्य करण्यासाठी नेहमी धडपडत असते. त्यांच्यात वेगळी ऊर्जा असते. अशा सर्व दिव्यांग व्यक्तींना सर्वांनी आपली जबाबदारी समजून नेहमी सहाय्य करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी केले. सोमवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे, व्याख्याते नूतन महाविद्यालय सेलू परभणी येथील मराठी विभाग प्रमुख डॉक्टर राजाराम झोडगे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर काळवणे यांनी केले. कुलगुरू डॉक्टर महानवर म्हणाले की दिव्यांगांविषयी सर्वांच्या मनात सहानुभूती असणे आवश्यक आहे. त्यांना कधीही कमी लेखू नये. त्यांच्यासाठी सोलापूर विद्यापीठात जे काही करता येईल ते सर्व करण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. दिव्यांग व्यक्ती अडचणींवर मात करत यशस्वी होत असतात, त्यामुळे सर्वांनी त्यांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले. व्याख्याते डॉक्टर झोडगे म्हणाले, दिव्यांगांसाठी आज अनेक कायदा व शासनाच्या योजना आहेत. त्याचा लाभ दिव्यांगांना होणे आवश्यक आहे. मात्र काही वेळा बोगस प्रमाणपत्राद्वारे सामान्य माणूस देखील शासनाला फसवून दिव्यांग योजनेचा लाभ घेत आहेत. ही बाब अत्यंत घातक आहे. दिव्यांग व्यक्तींच्या संवेदनशीलतेने विचार करून त्यांना मदत करणे आवश्यक आहे. शासनाच्या कार्यालयात दिव्यांगांसाठी ज्या सुविधा देणे आवश्यक आहे त्या तत्पर मिळण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याचबरोबर यावेळी दिव्यांगांच्या समस्या आणि त्यांचे हक्क व योजनांची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. कुलसचिव घारे म्हणाल्या, दिव्यांगांना मदत करणे हे सर्वसामान्य प्रत्येकाचे कर्तव्य आहे. माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येकाच्या मनात दिव्यांगांविषयी संवेदना असणे आवश्यक आहे. दररोजच्या जीवनात ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी दिव्यांगांना सर्वांनी मदत करावी. याचबरोबर वंचित दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली यांनी केले, तर आभार डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले. नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधीस्थ राजगुरू श्री शब्र 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधीस्थ राजगुरू श्री शब्र 108 शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरण सोहळा 5 डिसेंबर रोजी शिवलिंगेश्वर हिरेमठात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधिपती श्री शब्र बसवराज शिवाचार्य महाराजांच्या संकल्पनेतून मराठवाडा मुक्तीसंग्राम आंदोलनाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पुण्यस्मरण सोहळा कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार, माजी डॉक्टर, सेवानिवृत्त शिक्षक, पत्रकार, माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्त्यांचा महास्वामीजींच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला.
सालाबादप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग येथील श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे निर्विकल्प समाधीस्थ राजगुरू श्री शब्र शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचा पुण्यस्मरण सोहळा 4 व 5 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री म.नि. प्र. शिवबसव महास्वामीजी विरक्त मठ खेडकी हे होते. दिव्य सानिध्य श्री म.नि. प्र. राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नंदगाव, तर सानिध्य श्री म.नि. प्र. श्री शांतलिंगेश्वर महास्वामीजी हे होते. नेतृत्व श्री शब्र शिवलोगी शिवाचार्य नीलकंठेश्वर मठ अणदूर, श्री म.नि. प्र. शंकर राजेंद्र महास्वामीजी, म.नि. प्र. श्री मुर्गेंद्र महास्वामीजी, श्री शब्र शिवानंद शिवाचार्य, श्री म.नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी, म.नि. प्र. विरंतेश्वर महास्वामीजी, पूज्य प्रभू देवरू हे उपस्थित होते. प्रारंभी श्री शिवलिंगेश्वर हिरेमठाचे मठाधिपती श्री शब्र बसवराज शिवाचार्य महाराजांनी सर्व महास्वामीजींचा सत्कार केला. ಮೂರು ಕುಡಿದಾಗ ಹ್ಯಾಂಗ ಬೆಳಕಾಗ್ತದ ಹಂಗ ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸೇವನು ಬೇಕು, ನಿಮ್ಮ ಸೇವನು ಬೇಕು, ಇವನ ಸೇವನು ಬೇಕು. ಆವಾಗ ಸಮಾಜದ ಜ್ಯೋತಿ ಬೆಳಗ್ತದ, ಸಮಾಜ ಪ್ರಕಾಶ ಆಗ್ತದೆ. ಅಲ್ಲಿ ನಳದುರ್ಗ ಅಂತಂದ್ರೆ ಕೇವಲ ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದ ಅಷ್ಟೇ ಮಠ ಅಂತಲ್ಲ, ನಳದುರ್ಗ ಅಂತಂದ್ರೆ ನಳದು ಮಠದ ಶಿಕ್ಷಣದ ಅಷ್ಟೇ ಮಠ ಅಂತಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಸಮಾಜ ಎಲ್ಲಾ ಧರ್ಮದ ಮಠ ಇದು. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಲಿಂಗಾಯತ ಮಠಗಳು ಇರೋದಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮುದಾಯ ಯಾವುದೇ ಒಂದು ಜಾತಿಗೆ ಸಂಬಂಧ ಇರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಠ ಅಲ್ಲ. ಯಾಕೆ ಇದು ಜಗದಾಗಿ 20 ಪಂಚಾಚಾರ್ಯರು ಮಹಾತ್ಮ ಬಸವೇಶ್ವರ ಸಂದೇಶ ಬಂದಿರತಕ್ಕಂತಹ ಮಠ. ಪಂಚಾಚಾರ್ಯರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಮಾನವ ಧರ್ಮಕ್ಕೆ ಜಯವಾಗಲಿ, ಧರ್ಮದಿಂದಲೇ ವಿಶ್ವಕ್ಕೆ ಶಾಂತಿ, ಮಾನವ धर्माचा विजय असो. हौदं, मानव धर्माचा एक जातीचा नाही, एक धर्माचा नाही. आणि ಬಸವೇಶ್ವರ ಹೇಳ್ತಾರೆ, ಇವನಾರವ 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 ಎಂದು ತಿಳಿಸಿದರೀಗ ಇವ ನಮ್ಮವ ಇವ ನಮ್ಮವ. मुरुमखेडा येथे सिमेंट रोड व नालीचे उद्घाटन करण्यात आले. जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या स्थानिक विकास निधीमधून सावंगी माळसा सर्कलमधील मुरुमखेडा या गावात सिमेंट रोड नाली कामाचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रिजगोपाल तोष्णीवाल व प्रमोद भाऊ चव्हाण, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुरुमखेडा गावच्या सरपंच कविता प्रमोद माकुडे, उपसरपंच संजय वावडे, ग्रामपंचायत सदस्य गजानन होडवे, राहुल डहाळे, सुनील डहाळे मामा व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सिमेंट रोडवर नाली कामामुळे मुरुमखेडा गावात होणारा चिखल व नालीमुळे होणाऱ्या पाण्यामुळे त्रास कमी होणार आहे. आमदार मेघनाताई बोर्डीकर यांनी जो निधी दिला त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींनी आभार मानले आहेत. पालकमंत्री माननीय चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महादेव कोगनुरे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक तथा MK फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. समाजातील उपेक्षितांचे व वंचितांचे जीवनमान उंचावण्याचे उत्कृष्ट कार्य करत असून महादेव कोगनुरे यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने देण्यात आला. यावेळी प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, पत्रकार व छायाचित्रकार या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सर्वांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अक्कलकोट तालुक्याचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी, प्रदेश संघटक मराठी राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र संजय भोकरे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे, डॉक्टर वैशम पायन, स्मृती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता सुधीर देशमुख, बालाजी अमाइन्सचे चेअरमन राम रेड्डी, प्रिसिजनचे चेअरमन यतीन शहा, इंद्रधनुष गृह प्रकल्पाचे गणेश कोळी, चव्हाण उद्योग समूहाचे मुख्य प्रवर्तक शिवप्रकाश चव्हाण, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक मनीष केत, अवताडे ग्रुपचे संजय अवताडे, अटलान्स उद्योग समूहाचे सुबोध भुतडा, पत्रकार श्रमिक संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, प्रमोद बोडके, आफताब शेख, सागर सुरवसे, मिलिंद राऊत, दिलेश शिंदे, अहमद शेख तसेच सागर सिमेंटचे अधिकारी आणि MK फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
हत्तूर कासेगाव येथील नुकसानग्रस्त शेतपिकांची पालकमंत्र्यांनी केली पाहणी. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे दिले आश्वासन. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व पीक नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या सूचना. एनटीपीसी आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये झाली संयुक्त बैठक. प्रलंबित निधी मिळण्याबाबत खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी साधला समन्वय. श्री क्षेत्र बाळे येथे सोमवारपासून श्री खंडोबा यात्रेस होणार प्रारंभ. विविध धार्मिक विधी आणि पालखी सोहळ्याचे केले आयोजन. आणि व्हीआरएल मालवाहतूक ट्रकच्या धडकेने 5 गाभण म्हशी मृत्युमुखी. सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्दैवी दुर्घटना. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.